आज ह्यांच्या घरी धोंडे, उद्या त्यांच्या घरी धोंडे म्हणत म्हणत धोंड्याचा महिना संपत आला बाबा. आज होता आमच्या घरी धोंड्याचा शेवटचा कार्यक्रम. त्याचीच तयारी आम्हाला करायची होती. पण त्याआधी अथर्वच्या इकडे शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे तो सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन शाळेत जाण्यासाठी निघाला होता. म्हटलं आधी त्याला तयार करून शाळेत पाठवावं आणि मग बाकीची तयारी आपण करून घ्यावी. पुरणपोळीचा स्वयंपाक आम्हाला इकडे करायचा होता. हे करता करता अर्णवच्या शाळेची देखील वेळ झाली होती, म्हणून म्हटलं की आधी त्याला शाळेत सोडून यावं. इकडे बघा आमच्या सासूबाई आल्या आल्या कशा कामाला लागल्या आहेत. हे सगळं होता होता आमचे पाहुणे देखील इकडे आले होते. ह्या आहेत माझ्या नंदेचे सासरे. ह्यांचं देखील औक्षण वगैरे केलं, पूजा वगैरे करून आहेर वगैरे त्यांना दिलं. ह्या आहेत माझ्या नंदेच्या सासूबाई. 3 वर्षानंतर एकदा येणारा हा सण खूप साऱ्या गोड आठवणी आणि आपुलकी देऊन जातो, बरोबर आहे ना. फक्त कमी मात्र एका गोष्टीची होती, ती म्हणजे आमच्या नणंदबाई असत्या तर अजून छान वाटलं असतं. हे सगळं झाल्यानंतर त्यांना धोंडेदान वगैरे दिलं, आहेर वगैरे केला. मग नंतर आम्ही सगळ्यांनी बसून छान प्रकारे जेवण केलं. जसं की मी तुम्हाला सांगितले की माझ्या नणंदबाई इकडे येऊ शकत नाहीत, पण त्यांना आईंची ओटी भरायची होती, म्हणून आम्ही म्हटलं की तुमच्या नावची ओटी आम्हीच भरून घेऊ. आम्ही किती भाग्यवान आहोत बघा, 3-3 आयांची ओटी भरायचं भाग्य आम्हाला भेटलं. मी आणि माझी जाऊ मिळून आमच्या तिन्ही सासवांची ओटी भरून घेतली. थोडासा फोटोशूट वगैरे केला. हे सगळं झाल्यानंतर आमच्या सासूबाई म्हणाल्या की आम्ही तर आता निघतो बाबा, आम्ही येऊ परत. मग आमचे पाहुणे तर निघाले. मग आम्हाला करायची होती पुढची तयारी, ती म्हणजे घराची साफसफाई. कुठून चालू करू आणि कुठून नाही असं झालं होतं. हे सगळं तर चालूच राहणार आहे. मी इथेच थांबते. तुम्ही मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.